वहिनी, हो वहिनी, वहिनी वहिनी. जरा हळू बोल ग, आरडाओरडा करू नकोस. हे वाव, न्यू हेअर बँड ऑनलाईन घेतला. केस उगवणे या पलीकडे डोक्याच्या या भागाचा काही उपयोग आहे का ग तुझ्या? गार पाण्याची पट्टी आहे ही, ती ठेवली होती डोक्यावर. काय झालं वहिनी, ताप आलाय का तुम्हाला? मला काही झालेलं नाहीये. ही अशी तुमच्यासारखी लोक आजूबाजूला आहेत ना माझ्या, जी माझ्या डोक्याचं टेम्परेचर वाढवतात. तर माझं हे शांत राहावं म्हणून ठेवलीये ही पट्टी. तर तुझं काय, का आलीयस? अहो वहिनी, मला ना टेन्शन आलंय हो. कसलं? बघा ना, आता पप्पाने आपले सगळ्यांचे कार्ड ब्लॉक केलेत. आता आपण ऑनलाईन शॉपिंग कशी करणार? आणि आपण पार्टीसाठी पैसे कुठून आणणार? आपण कसे जगणार वहिनी? आपण 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 काय चाललंय? आपण तुझं तू बघायचं, कळलं? का पप्पाने तुमचे कार्ड अनब्लॉक केलेत? एकदा माझे कार्ड्स ब्लॉक झाल्यानंतर ना मी नाही जाणार आहे भीक मागायला त्या म्हाताऱ्याकडे. माझी सोय मी केली. कशी? परत काही झोल केलात का तुम्ही? शट अप. झोल 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 म्हणे. झोल भुरटे चोर करतात. सिम्मी करते त्याला बिझनेस असं म्हणतात. लक्षात ठेवायचं. आणि तुझा तो नवरा, त्याला खूप आनंद झाला होता ना माझे कार्ड्स ब्लॉक झाल्यावर. त्याला सांगायचं सिम्मीला पैशांची कमी कधीच पडत नाही. अय्यो वहिनी, मला पण सांगा ना तुम्ही कशी सोय केली आहे ते. मीही करते. मी तिला त्यासाठी ना हुशारी लागते, जी ना तुझ्यात आहे ना तुझ्या ते नवऱ्यात. तुमचं तुम्ही बघून घ्या. बघा काय करायचं ते. तुम्ही हक्कल्याशिवाय ना जाणारच नाही मी इथून, असं ठरवलंयस का? आउट. हो, हे काय चाललेच होते मी. Out. आले 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 मी. बोला. बोला खरतोंडे. मॅडम, त्या बावलट शेफालीच्या नावावर बिल फाडून मी 10 लाख काढले. कॅश आहे आणि ती बॅग घेऊन तुम्हाला द्यायला मी बंगल्यावर यायला निघालोय. रस्त्यातच आहे, फक्त कॅबची वाट बघतोय. जरा कुठे तुमचं कौतुक करावं असं वाटत असतानाच ना नेमकं हे तुम्ही असं काहीतरी बोलता ना की मला लगेच पटतं तुम्ही कौतुक करण्याच्या लायकीचेच नाही आहात. आता काय झालं मॅडम? वर काय झालंय म्हणून विचारता, युजलेस. अरे ती एवढी मोठी रक्कम, ती कॅश तुम्ही इथे बंगल्यावर घेऊन येणार आहात म्हातारा घरात असताना? जरा आहे ना स्मार्टनेस वापरा. मॅडम, स्मार्टनेस वापरला म्हणून तर बँकेतून कॅश काढली. बँक ट्रान्सफर केले असते तर अजून खोल झाले असते. मॅडम मॅडम आता काही कराल, ही कॅश तुमच्या ताब्यात घ्या, म्हणजे मी फ्री, टेन्शन फ्री एकदम. मॅडम ही एवढी कॅश. कॅश 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 काय करता? किती मोठ्याने बोलताय तिथे. हळू सावकाश बोला. हरतोंडे, कोणी ऐकलं ना तर माझ्या तोंडाशी आलेला घास निघून जाईल, लक्षात ठेवा. काय रे? मला सरांनी बोलवले. कशासाठी? ते मला नाही माहित. अहो कधीपासून शोधतोय तुम्हाला. तू हो पुढे. मी आलोच. हो पुढे. हॅलो घारतोंडे, कोण होतं? मॅडम सुरेश होता. सरांनी बोलवलं म्हणे. मला भीती वाटते मॅडम, त्याने ऐकलं की काय? व्हॉट? पण
मग हा सुरेश, तुम्ही आता जिथे कुठे उभे आहात तिथे तुमच्या मागे मागे आला आणि त्याने रस्त्यावर येऊन तुम्हाला निरोप दिलाय? हो. ओ गॉड, आय थिंक यशला याबद्दल कळलंय आणि म्हणूनच त्याने तुम्हाला बोलवलं तिथे. खारतोंडे, तुमच्यामुळे ना नेहमी गोत्यात येते मी. पण लक्षात ठेवा, काय वाटेल ते झालं तरी माझं नाव यात आलं तर हा घोटाळा आणि यापूर्वी केलेले सगळे घोटाळे याचं खापर आहे ना मी तुमच्या नावावर फोडून तुम्हाला तुरुंगात खडी फोडायला पाठवणार. आणि हे जर मी केलं नाही ना तर माझं नाव सिम्मी नाही. मॅडम, काय मॅडम 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 चाललंय? तर जा ना आता, काय होतंय ते कळवा मला. युजलेस. सर, माझ्यावर विश्वास ठेवा सर, मी खरंच पैसे नाही घेतले सर. मी असं कसं करणार सर? मी अशी नाहीये सर. काही काम होतं का? सर, आज हाफ डे घेतला होता म्हणून मी लवकर निघालो होतो. नाही म्हणजे काही अर्जंट नसेल तर मी जातो, जरा घाई आहे मला. शेफालीने जी आगाऊ रक्कम घेतली होती घारतोंडे, त्याचं कारण नेमकं काय ते तुम्हाला सांगितलं होतं? म्हणजे यांचा संशय अजून शेफालीवरच आहे. उगाच घाबरतो मी. घारतोंडे, शेफालीने उचललेल्या आगाऊ रकमेसाठीचं कारण तुम्हाला आठवतंय का? नाही, कारण असं आठवत नाही. आता बऱ्याचदा ती पैसे घेते ना, दरवेळेस कारण कसं लक्षात ठेवणार मी? मी कधी घेतली आगाऊ रक्कम? काही खोटं बोलतात सर. तर घारतोंडे, मला सांगा, शेफाली एका वर्षभरात साधारण किती वेळा आगाऊ रक्कम घेते? बऱ्याचदा घेते. आणि कारण काय सांगते? काही सांगते, म्हणजे कधी फिरायला जायचंय, कधी आईची तब्येत बरी नाही वगैरे. यावेळी काय कारण सांगितलं? ते आठवत नाही. जेव्हा ती आगाऊ रक्कम घेते तेव्हा तुम्ही स्वतः हजर असता? हो, म्हणजे कंपनीचे पैसे कुठे जातात ते मला लक्षात ठेवायलाच हवं ना. म्हणून तर विचारतोय, कारण काय सांगते? ते आठवत नाही. हो जेव्हा ती रक्कम घेते तेव्हा स्वतः सही करते? हो, म्हणजे मी स्वतः समोर असतो आणि ती व्यक्ती जेव्हा स्वतः हजर असते तेव्हाच मी पैसे नेऊ देतो. म्हणजे यावेळी सुद्धा तुम्ही हजर होता? हो हो, माझं कामच आहे ते. म्हणून तर विचारतोय, तिने कारण काय सांगितलं? ते आठवत नाहीये ना. बरं, यावेळी तिने स्वतःहून सही केली होती? हो. सो कुठलाही एम्प्लॉय जेव्हा आगाऊ रक्कम घेता तेव्हा तुम्ही बघता की त्यांनी सही केली की नाही आणि मगच रक्कम देता? हो हो, माझी जबाबदारीच आहे ती. शेफाली सही कशी करते घारतोंडे? अहो, काय सांगावं, निव्वळ वेडेपणा. सही सुद्धा रांगोळी काढल्यासारखी करते ती. म्हणजे एम्प्लॉई सही कशी करतात हे तुम्ही मन लावून बघता? हो. पण यावेळी शेफालीने सही बरोबर केली नाही, ती नीट दिसत नाहीये. अहो, कार्बन कॉपीला अशीच दिसतात सही. म्हणजे कार्बन कॉपीवर तिची सही तुम्ही घेतलीत आणि तिच्या नावाने ती आगाऊ रक्कम तुम्ही उचललीत.